10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार. मग निवडा केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या. केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कर्नाटकच्या धारवाडमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली. येथे 29 वर्षीय स्टाफ नर्स प्रियंका कमलाकर यांची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना त्यांच्या पतीनेच घडवून आणल्याचा आरोप आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच प्रियंका यांना हुंडा, लठ्ठपणा आणि अपत्य न होणे या कारणांवरून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागत होता. या अत्यंत गंभीर प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी पतीसह 4 जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रियंका कमलाकर यांचा विवाह 13 डिसेंबर 2024 रोजी धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद तालुक्यातील हणासी गावचे रहिवासी बसवराज यांच्याशी झाला होता. FIR नुसार लग्नानंतर अवघ्या 1 महिन्यातच पती आणि त्याच्या कुटुंबियांनी प्रियंका यांचा छळ सुरू केला. सासरचे लोक प्रियंका यांच्यावर माहेरहून सोन्याचे दागिने आणि पैसे आणण्यासाठी सतत दबाव टाकत होते. तसेच प्रियंका यांच्या नोकरीचा पगारही सासरच्या लोकांकडून मागितला जात होता, ज्याचा त्यांच्या वैवाहिक जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होत होता. प्रियंका यांच्या माहेरच्या लोकांनी आरोप केला आहे की पती बसवराज हा प्रियंका यांच्या वजनावरून आणि शारीरिक रचनेवरून सतत आक्षेपार्ह आणि अपमानकारक टिप्पण्या करायचा. तू माझ्या मुलापेक्षा जास्त जाड आहेस, तुझे शरीर खूप मोठे आहे, तू अजून गरोदर का झाली नाही, अशा शब्दांमध्ये टोमणे मारून तिला मानसिक त्रास दिला जात होता. प्रियंका यांच्या काकांनी असाही दावा केला आहे की प्रियंका 2दा गरोदर राहिल्या होत्या, परंतु पतीच्या सततच्या मारहाणीमुळे आणि छळामुळे दोन्ही वेळा त्यांचा गर्भपात झाला होता. अखेर सोमवारच्या म्हणजेच 29 जूनला रात्री पती बसवराज यांनी प्रियंका यांची गळा आवळून हत्या केली. या घटनेची माहिती 2 दिवसानंतर समोर आली, ज्याची दखल घेत नवलगुंद पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली. पोलिसांनी पती बसवराज यांच्यासह रेणुवा सुभाष आणि सिद्धा रामेश या 4 जणांना बेड्या ठोकल्या. या घटनेने देशातील कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी आणि महिलांच्या शारीरिक रचनेवरून केल्या जाणाऱ्या भेदभावाचा अत्यंत क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आणला असून प्रियंका यांच्या कुटुंबियांनी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे.